शहाण्या माणसानं दवाखान्याची कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण सगळ्यात जास्त गर्दी त्याच ठिकाणी आहे. म्हणजे लहानपणापासून आपल्याला सवयच आहे, करू नका म्हणलं की तेच करायचं. बाळ ह्या पेटीत काय बघू नको म्हणलं की तेच बघायचं. तर असलं जरा काढा. मी सांगतोय म्हणून बघा, तुम्ही विचार करा. माझा यात काही फायदा नाही. तुम्ही घरगुती उपाय केला तर काय टोमॅटो काय मी काय येतो का इकडे तुमच्या गावात या टोमॅटो म्हणून चिरून घाल टोमॅटो काय हो का? कॅन्सरच्या जंतूंना सुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये मात देऊ शकतो गाजराच्या रसातून. गाजराचा फुलपात्र भरून रस प्यायचा, रोज रस काढायचा प्यायचा. बघा फक्त प्लेन रस, लय भारी. सगळ्या जंतूंवरती आपण त्याच्यावर मात करू शकतो. एवढी रोग प्रतिकार शक्ती वाढते त्याच्यातून. दृष्टी चांगली राहते, डोळे चांगले राहतात. करून तर बघा, खूप चांगला आहे. केसांना काय काय जाऊन ट्रीटमेंट्स करतात ना, त्याच्यापेक्षा काकडी खिसायची, काकडी, आणि त्यानं ते लेप लावायचं सगळ्या केसांना. अर्धा तास थांबायचं, अर्ध्या तासानं धुवून टाकायचे. एकदम एकदम जबरदस्त केस होतात. लांब सडक सिल्की तर राहतीलच, केस गळती थांबेल. परत अजून तुम्हाला झुबेदार केस, स्टाईल कुठलीही करा, करून तरी बघा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, करायला पाहिजे. बीपीच्या लोकांनी पण घाबरायचं नाही. रोज एक लसूण पाकळी खायची, ऑटोमॅटिक हे छान चालायला लागते. बरीच लोक म्हणतात ब्लॉकेजेस आहे, तू का आत जाऊन बघितलास काय? नाही, रिपोर्ट सांगतोय की. रिपोर्ट काय सांगतोय? त्रासच नाही, मला जरा दम लागतोय म्हणतात. हे विचारानं पित्त वाढलं की दम लागतोय. लय डोक्यात घेऊ नका. विनंती करतो, जरा चालायला सुरू करा. रोज एक लसूण पाकळी खावा. आणि विनंती करतो की सगळ्यांनी किमान वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. 3 प्रकार सांगतो. एक प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन पंचकर्मा करून घ्यायचं, पण लाखाच्या आसपास खर्च येतो त्याला. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी घरगुती उपाय करा. ताक घुसळायचं रवीनं, वस्त्रगाळ करून घ्यायचं. मिक्सरला लावू नका बरं का, ते लोणी फाटलं जाते खूप. ताक रवीनं घुसळायचं, वस्त्रगाळ करायचं. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. असं कमीत कमी 5 लिटर ताक प्यायचं दिवसभरात. बाकी काय खायचं नाही. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आला तरी ताकच प्यायचं. उशाला घेऊनच झोपायचं. ताक हातावर जाऊ नका. नाही, मला एकदा पुण्यातला फोन आला, पाटील साहेब काय सांगायचं, मला म्हणते शनिवारी रविवारी आणि सोमवारी मी ते केलं तर चालेल का? म्हणलं तुम्हाला वेळ असेल तर करा. म्हणते मध्ये रविवारी येतो, संडे सुट्टी. आमच्या सौभाग्यवती मला 1च दिवस घेण्याची परमिशन देतात, मग संध्याकाळी घेतली तर चालेल का? मी म्हणलं 1 दिवस कशाला, म्हणलं 1 रविवार टाळा ना, म्हणलं कशाला पाहिजे तुम्हाला? नाही हो म्हणलं, तेवढंच कसं असते, लागतंय मला ते जरा बरं पडतंय, आठवडा फ्रेश जातोय. म्हणलं हे न वर्ष फ्रेश जाईल तुझं, घे म्हणलं. एक रविवार टाळ. नाही कसं आहे बघा की जरा. म्हणलं येऊ का, फक्त ताक प्यायला लागते. मग ताकात घालून घेऊ का? ताकात घालून पितो म्हणाले. विचित्रच माणूस बघितला. हे लय मुंबई पुणे माणसं डेंजर म्हणलं का नाही, काय सांगायचं. आणि एकदा मुंबईमधनं मला फोन आला होता. मला म्हणते आमच्या इकडे गाय नाही म्हैस आहे, मग म्हशीचं गोमूत्र पिलं तर चालतंय का? म्हशीचं अरे म्हणलं तांब्यानं प्यायला लागते ते, तुला म्हणलं चमच्यानं पिऊन चालणार नाही. म्हशीचं गोमूत्र. दादरचाच होता फोन आहे. माई दादरच्या आहे. दादर म्हणून फोन आला. तुमच्याकडे बघा माणसं कशी आहे. तर असं चला, तर तो एक प्रकार आहे. किंवा तिसरा साधा सोपा प्रकार जर म्हटलात तुम्ही, तर साधा सोपा प्रकार आहे तो म्हणजे आरोग्य संजीवनी. तोडकर संजीवनीचं आरोग्य संजीवनी तुम्ही घेऊ शकता आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, पोट्यामध्ये साचलेला कचरा, वात, किंवा पोट मोठं दिसते म्हणजे आत आतडी फुगलेली असतात, नळ फुगलेले असतात, ह्यात घाण साठलेले असते, जंत असतात. हे सगळं क्लीन करणं गरजेचं असते वर्षातून एकदा तरी. झाडं पण बघा वर्षातून एकदा सगळी पानं गाळून टाकतात, परत पालवी, म्हणजे ते दरवर्षी तरुण होतात. आम्ही मात्र दरवर्षी म्हातारं वाढदिवस करून म्हातारं होईत जातो. दरवर्षी तरुण व्हायचं असेल तर वाढदिवसाच्या निमित्तानं का असं ना 10 दिवस अगोदर घ्यायचं. 10 दिवसाचा कोर्स आहे. 10 दिवसामध्ये परत तरुण. जुनी पानं जाणार, नवीन पालवी उघडू, लगेच टवटवीत दिसा लागतो. करून बघा या गोष्टी. आणि सगळ्यांना विनंती आहे
जर समजा कोणाला गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास असेल, नी रिप्लेस सांगितलं असेल किंवा कमरेत गॅप असेल, चकती सरकली असेल, हे जरा मला डेंजरच वाटते. पूर्वी बायका दिवसभर शेतात काम करायच्या, वाकून उभा राहून कशा पण, त्यांच्या त्यावेळी चकत्या सरकायच्या नाहीत. आणि हिचं सोप्यावर बसून हिची चकती सरकली, जाती स्कूटीवर म्हणती गॅप पडला. इथं बैलगाडीनं बोंबलत हिंडत होत्या तेव्हा त्यांचा गॅप नव्हता. रियालिटी आहे, हा रियालिटी आहे. बैलगाडीनं धाड 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 करत जायची तेव्हा तिचा गॅप नव्हता. आणि हिला स्कूटीवरनं गॅप, सोप्यावरनं मनका सरकला, फरशीवरनं पडली, खुबाच निघाला. तर सगळ्यांना सांगेन, असं जर काय तुम्हाला असेल तर नक्की एकदा तोडकर संजीवनीमध्ये व्हिजिट द्या. विदाऊट ऑपरेशन असे बरेच लोक आम्ही ठीक केलेले आहेत. विदाऊट ऑपरेशन काही वनस्पती आहेत, काही खोड आहेत, काही साली आहेत, ज्यांचा लेप लावल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आपल्या हाडांची दुरुस्ती करता येते व्यवस्थित. कोणत्याही प्रकारचं चिरफाड न करता तुम्हाला जर कोणत्याही विकारासाठी असू दे यायचं असेल तर तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये येऊ शकता आणि दाखवू शकता. अगदीच काय वाटलं तर माझं इथं पण सुरू होतं, इथंही तुम्ही मला भेटायला येऊ शकता. फक्त सगळ्यांना एक विनंती करेन की काही असू दे, आयुष्यात काय असो अगर नसो, पण आयुष्यातून हसं मात्र घालवू नका. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, बायको मिली म्हणून दुसरी करू नका. नाही, लय डेंजर असते खरंच. क्या हो, हे बायको किती देखणे असते, सगळे पाटील साहेब तुमच्यासारखी नसत्या बायकोला घेऊन. अहो ते मी म्हणलं एकटं याला काय कोण धरते का रस्त्यात, म्हणलं तुम्हाला इकडं म्हण नाही म्हणतात, ती सवय लागलेली आहे मला बायकोला सोबत घेऊन हिंडायची. आता आमच्यासारखा प्रकार असेल संशयाचा तर काय बाहेर विचारायचं आहे. म्हणजे संशय घेत नाही मी, घेताय म्हणलं का संशयाचा विषय. तर कसं असतंय, किती सुंदर बायको असतो ते, टू व्हीलर वरती मागं बसलेली असली, नट्ट सट्ट दिसलं तरी कार्यकर्ता हळूच इकडे तिकडे बोलतो. असं बायको मला बुक्की घालते, म्हणजे पुढं बघ धडीक चिल, पुढं बघ, पुढं बघ म्हणते. मी मेंटेन कशावर आहे कळलंच असेल तुम्हाला. तर असं आहे, हे बायको गेली की आता कसं, आता काय, आता कसं, आता काय करू. मित्र म्हणला ना माझ्या ओळखीची एक आहे, लगेच तोंड गप बंद, आवाजच बंद, रडायचं बंद. हे महिलांच्या मध्ये तरी बघायला नको, लय डेंजर असते महिला. तुम्हाला वाटत असेल बायकोचं लय प्रेम आहे, आपण मेलो पण नाही, अर्ध्या तासा पुढे बाई रडत नाही. माझं पटत नसलं मरून बघा, अर्ध्या तासानुसार पदर आडवा लावते. कोण कोण आल्यात बघत्या, कोण कोण आल्यात, कोण कोण आल्यात, कोण राहिलंय का, कोण आलंय का, असं करते. आणि ते रडताना साला ते किशोर कुमारपेक्षा पण भारी आवाज काढतो तो, ये माझ्या वकिला ये. काय सांगायचं, ही रडती लय भारी. मला रात्री मटण घेऊन आला होता ग बाई, हिला ते मटणाची काळजी, मेले तिकडे बक्की बाई. आणि ते बोलवा येणारे बायका असेल त्याच्यापेक्षा डेंजर असत, गप रड गप रड. आता गप कसं रडायचं सांगणार, चला हेच मला कळलं नाही. आणि ती एक बाई असते बघा, अजून एक बाई येत्या, गप रड म्हणते, तोंडानं बोल ग, तोंडानं बोल. मग मगादरनं कशानं बोलत होती ती, कुठनं बोलत होती मगाशी, तोंडानं बोलत होती ना, रडत होती, कुठनं रडत होती ती. तोंडानं बोल, तोंडानं बोल, असू दे गो, असू दे, तोंडानं कुठनं बोलती ती. मग सांगा तरी मला. अजून एक असते बघा, असू दे ग, गप गप गप, पोराकडे बघून 2 घास खा. शपथ देऊन सांगा 2 घासा बाई थांबली म्हणून. थांबली का? अहो भात मागून मागून घेते, आमटी मागून मागून घेते, रडून रडून भूक लागलेली असते, काय करते. इथं दुखायला लागलेलं असतं भूकनं, कवा नाही ते एवढं रडलेली असते, व्यायाम केलेला असतो त्यानं. आणि मेल्यानंतर बघायचं घेत लई झालं तर रक्षा विसर्जन पर्यंत. रक्षा विसर्जन नंतर हिच्या मनात गाणी चालू होत, मोकळी झाली असती रडून. बरोबर आहे का? माणसं 2च वेळा मोकळी होतात, हसून आणि रडून. कसं राहायचं ते आयुष्यात तुम्ही ठरवा. रडूनच तुम्हाला आयुष्य काढायचंय मोकळं, का हसून मोकळं होऊन बिंदास्त जगायचंय, तुम्ही ठरवा. माणसाची किंमत फक्त 2च वेळा असते. तुम्हाला ही गोष्ट पटेल. हे तुम्ही जे म्हणताय ना मला लय मानत्यात, माझी लय किंमत आहे,
माणसाची किंमत फक्त 2च वेळा आहे. सुरुवातीला कधी माहितीये का, तो आयुष्यात यायच्या आधी किंमत असते, त्याची महत्व आहे त्या गोष्टीचं. आयुष्यात यायच्या आधी त्याचं महत्व आहे. आणि दुसरं कधी माहितीये का, आयुष्यातून निघून गेल्यानंतर. म्हणून स्वतःची किंमत ओळखा, आयुष्यभर तुम्हाला किंमत मिळावी. परमेश्वर तुमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवो. नेहमी हसत खेळत राहा, आनंदी राहा. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे. आयोजकांचं परत एकदा थँक्यू, धन्यवाद. तुम्ही मला बोलवलात, एवढं बोलायचा मला वेळ दिला. पाटील साहेब, आपलंही मनपूर्वक आभार. सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सगळ्या पब्लिक आभार व्यक्त करतो. आणि जर काय वाटत असेल, तुम्हाला शंका वाटत असेल, तर तोडकर संजीवनीमध्ये फोन करा, अपॉइंटमेंट घेऊ शकता, तुम्ही भेटू शकता. आता इथं प्रश्न विचारलं का, ह्याच्या प्रश्न उत्तर त्याला जाऊ शकतं. त्यामुळे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट कॉल करा, कॉलवरती बोलणं होऊन जाईल. महिलांसाठी माई खूप काम करतात. तुमच्या मनातल्या शंका, काही गोष्टी अशा असतात की तुम्ही इथं बोलू शकत नाही, मीही सांगू शकत नाही. मासिक धर्मातल्या अडचणी असतील, अजून काय असेल, गर्भाशयातल्या गाठी असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही माईंशी थेट संपर्क साधू शकता. व्हिडिओ कॉलवरती पण माई ऑनलाईन बोलतात, तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. तुमच्या शंका पर्सनली राहतील, कुठेही त्या लीक होणार नाही. तुम्ही आणि माई तुमच्या मनातल्या शंका तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. तुमच्यासाठी मी एकटा पट्ट्या बास आहे, बाकी काय करायची गरज नाही. हसत खेळत आनंदात आयुष्य जगा. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, सर्व पत्रकार बांधवांचे आणि आले जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे, सर्व माता भगिनींचे, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो.